गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि इतर सर्वांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करतो. आपल्या इंग्लिश स्पेलिंग संदर्भात व्हिडिओ सिरीज सुरू आहे. तर आज देखील आपल्या सर्वांसाठी एक नूतन असा एक व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. बऱ्याच वेळा इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहित असताना काही अक्षरांचे त्याच्यामध्ये स्वर असू शकतात किंवा काही व्यंजनांचे उच्चार सारखे असतात. मग सारखे उच्चार असणाऱ्या अक्षरांचा वापर नेमकं कोणत्या स्पेलिंग तयार करण्यासाठी वापरावा किंवा त्या स्पेलिंगच्या दृष्टीने नेमके कोणते अक्षर हे अतिशय योग्य आहे असा संभ्रम किंवा गोंधळ आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. त्या दृष्टीने एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता हा जो ओयू आहे याचा उच्चार देखील आऊ होतो. हा जो ओयू आहे याचा उच्चार देखील आऊ होतो आणि हा जो OW आहे याचा उच्चार देखील आऊ होतो. मग नेमकं स्पेलिंग तयार करत असताना या दोघांपैकी कोणता आऊ वापरावा, म्हणजे ओयू वापरावा का OW वापरावा असा संभ्रम किंवा अशी शंका आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. पण दररोजचं जर आपलं इंग्रजी वाचन असेल, आपण काही शब्दांचं वाचन करत असणार, काही वाक्यांचे वाचन करत असणार किंवा इंग्रजीतले काही पॅसेज जर आपण वाचत असणार तर आपल्याला हा टॉपिक समजायला किंवा ही कॉन्सेप्ट समजायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. लक्षात घ्या, ओयूचा उच्चार देखील आऊ होतो आणि OWचा उच्चार देखील आऊ होतो. मग या दोघांपैकी नेमकं कोणता आऊ वापरावा असा संभ्रम आपल्या मनात असतो. लक्षात घ्या, ज्या शब्दांमध्ये आऊ हा उच्चार होत असेल, ज्या शब्दांमध्ये आऊ हा उच्चार होत असेल त्या ठिकाणी ओयू वापरावा. ज्या शब्दांमध्ये ओयूचा म्हणजे आऊ, ज्या शब्दांमध्ये ओयू म्हणजे आऊ या अर्थाने जर उच्चार होत असेल तर त्या प्रकारच्या स्पेलिंग मध्ये ओयू वापरावा. बघा, लक्ष द्या, मी काही स्पेलिंग लिहित आहे. राउंड, त्याच्यानंतर साऊंड, त्याच्यानंतर बाउंड, त्याच्यानंतर ग्राउंड, राईट. त्याच्यानंतर अजून आपण शब्द घेऊ शकतो काउंट, त्याच्यानंतर माउंट, राईट. त्याच्यानंतर बघा अजून आपण शब्द बाउंड लिहिला का आपण? हा, बाउंड लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ग्राउंड पण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर लाऊड. आता या सर्व स्पेलिंगचं जर आपण निरीक्षण केलं तर या सर्व शब्दांमध्ये आऊ असा उच्चार होत आहे. मग ज्या प्रकारची स्पेलिंग लिहित असताना त्या शब्दाच्या दृष्टीने जर फक्त आणि फक्त आऊ उच्चार होत असेल तर आऊच्या दृष्टीने ओयू वापरावा. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरा नियम बघा, ज्या शब्दामध्ये, लक्षात घ्या बरं का, ज्या शब्दामध्ये आऊ हा उच्चार होत असेल, ज्या शब्दामध्ये आऊ हा उच्चार होत असेल आणि आऊ या उच्चारानंतर जर न चा उच्चार होत असेल, न नळाचा, पुन्हा सांगत आहे मी, जर शब्दांमध्ये आऊ हा उच्चार होत असेल आणि त्या आऊ उच्चारासोबत जर न चा उच्चार होत असेल तर नेहमी OW वापरावा आऊच्या दृष्टीने. मग कसं बघा, ब्राउन, त्याच्यानंतर क्राउन, राईट, ब्राउन, काउन. त्याच्यानंतर आपण शब्द घेऊ टाउन, टाउन. त्याच्यानंतर फ्राउन,
फ्राउन, त्याच्यानंतर गाऊन. लक्षात घ्या अशा हजारो शब्द आहेत. आपण देखील ज्या काही इंग्रजी पुस्तकांचे वाचन करत असणार त्या इंग्रजीच्या पुस्तकातून अशा प्रकारचे शब्द शोधू शकतात. काय सांगितलं मी पुन्हा ऐका. ज्या शब्दामध्ये आऊ असा उच्चार होत असेल आणि त्या आऊ या उच्चारासोबत जर न चा उच्चार होत असेल तर त्या वेळेला आऊ या दृष्टीने OW वापरतात. आणि ज्या शब्दामध्ये फक्त आऊ उच्चार होत असेल तर त्या ठिकाणी OU वापरतात. राईट. बघा पुन्हा तिसरा नियम काय म्हणतो म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. समजा ज्या शब्दांमध्ये आऊ हा उच्चार होत असेल, ज्या शब्दांमध्ये आऊ हा उच्चार होत असेल आणि त्या आऊ उच्चारासोबत जर त्याच्या सोबतीला ल अक्षर येत असेल, कोणतं अक्षर येत असेल? ल अक्षर येत असेल इंग्लिश मध्ये बरं का, तर त्या दृष्टीने देखील OW चा वापर करतात. आता बघा बाउल, ल एल आला की नाही. त्याच्यानंतर काउल, इथं पण एल आला की नाही बघा. त्याच्यानंतर हाऊल, बघा हा एल आला की नाही. आणि त्याच्यानंतर फाऊल. तुम्ही देखील असे शब्द शोधू शकता. पुन्हा सांगतो, ज्या शब्दांमध्ये आऊ हा उच्चार होतो पण आऊ उच्चारासोबत ल चा उच्चार होतो त्या ठिकाणी OW वापरतात. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून गोरगरीब लेकरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सगळ्यांना ज्ञान घेता येईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.